बालविवाहाच्या संदर्भामध्ये या 2 वर्षामध्ये ज्या कडक पद्धतीनं कारवाई करण्याचं शासन म्हणून किंवा विभाग म्हणून जी कामगिरी करण्यात आली याच्यामध्ये बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर तिथे त्या बालविवाहामध्ये समाविष्ट असणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जी काही कारवाई आहे ही या गेल्या 2 वर्षामध्ये अधिक कडक पद्धतीनं आपण सुरू केली। याच्यातून माहिती मिळाल्यानंतर तिथले त्यांच्या कुटुंबावर तर हे दाखल केला जातोच, पण त्याचबरोबर त्या विवाहामध्ये सहभागी झालेले समजा जर ग्रामस्थ असतील, तिथलं काही ढोल ताशा पथक, काही बँड असेल किंवा भटजी असतील, ह्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई केली जाते। आणि या गेल्या 2 वर्षामध्ये तो रेशो आम्हाला ते प्रमाण कमी होताना जाणवतं आहे। इवन जे आपण म्हटल्याप्रमाणे खरं तर एकही बालविवाह होता कामा नये हाच विभाग म्हणून आमचा प्रयत्न राहील, पण त्याचबरोबर ज्या गरोदर मातांची आपण म्हणताय की म्हणजे 18 वर्षाच्या आत असणाऱ्या गरोदर मातांची जी संख्या आहे ही सुद्धा गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे दरवर्षी ते घटण्याचं प्रमाण हे जे आहे ते आहे। आणि आम्हाला साधारणपणे बालविवाह असो किंवा कुपोषण असो हे 0.10 रेशोच्या खाली हे आम्हाला आणायचे आहे। आणि त्यामध्ये राज्य आणि जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या अधिकच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कारण याच्यात फक्त महिला व बालविकास नाही तर समाजामध्ये प्रबोधन करणं, जनजागृती करणं, त्याचबरोबर गृह विभागाची म्हणजे पोलीस विभागाची सुद्धा आम्हाला तितक्याच पद्धतीनं गरज लागणार आहे, स्थानिक प्रशासनाची, जिल्हा प्रशासनाची सुद्धा लागणार आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही तो रेशो खाली आणला आहे। तो अधिकाधिक खाली आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा तो नगण्य करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकची कडक पावलं ही उचलली जातील।